नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला टार्गेट कशाप्रकारे आज मिळाले. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हा जो चार्ट आहे हा निफ्टीचा चार्ट आहे तुमच्या या ठिकाणी. आणि मागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. आता त्यानंतर काय झालेलं आहे की मार्केटमध्ये या शुक्रवारला 25,800च्या वरती क्लोजिंग आपल्याला या ठिकाणी परफेक्टली या लेवलवर पाहायला मिळाली होती. आता या लेवलनुसार काय होतं की ऑप्शन चेनमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी डाटा तयार झाला होता आणि ऑलरेडी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही चार्टवर आपल्याला सेलिंग प्रेशर कशाप्रकारे या ठिकाणी दिसून येत आहे. या लेवलपासून कंटिन्यूस मार्केटमध्ये 26,100 पासून तर 26,700 पर्यंत कंटिन्यूस रॅली तुम्हाला या ठिकाणी डाऊन साईडला पाहायला मिळाली. त्यानंतर काय झालं होतं की या ठिकाणी शुक्रवारला या ठिकाणपासून सेलिंग प्रेशर शुक्रवारला पाहायला मिळालं 25,900 पर्यंत 25,700 पर्यंत. या ठिकाणी म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट 200 पॉईंटची या ठिकाणी मोमेंटम पाहायला मिळाला. या ठिकाणचा सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये थोडंसं रिकव्हरी आणि 25,800च्या वरती मार्केटमध्ये या ठिकाणी तुम्हाला क्लोजिंग मार्केटने दिली होती. यानुसार आजच्या दिवसामध्ये काय झालं की मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झालं. गॅप अप ओपनिंगमुळे काय झालं की हे जे कॉल रायटर्स किंवा शॉर्ट सेलर्स ज्याला आपण म्हणू शकतो, हे शॉर्ट सेलर्स या ठिकाणी ट्रॅप झाले होते. आता यांच्या अपेक्षेनुसार त्यांना टार्गेट भरपूर मिळालं 400 पॉईंटच्या जवळपास. या ठिकाणी यांनी काय केलं, प्रॉफिट बुकिंगसुद्धा केली. कारण ही जी कॅन्डल्स लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये लास्ट मार्केट क्लोजिंगला जी तयार झाली, ही एवढी आली मोठी ग्रीन. थोडंसं चार्ट मोठं करून दाखवते तुम्हाला. मार्केट क्लोजिंगच्या टाईमला या 25,700 पासून जेव्हा मार्केटमध्ये 25,700च्या या सपोर्टपासून 720 ते 700 या लेवलपासून जेव्हा मार्केटमध्ये सपोर्ट घेऊन मार्केटने अपसाईड रॅली जेव्हा दिली आणि ही अशा प्रकारे जेव्हा कॅन्डल तयार झाली, ही सर्व कॅन्डल जी आहे ही पूर्ण शॉर्ट कव्हरची कॅन्डल्स आहे. हे अशा प्रकारचे जे कॅन्डल्स तयार होतात हे शॉर्ट कव्हरिंगमध्ये तयार होते, कारण याच्यामध्ये स्ट्रॉंगली बाईंग पोझिशन बाईंगमध्ये कन्वर्ट होतात. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून पोझिशन तयार केल्या होत्या, जेव्हा हे आपलं या ठिकाणी टार्गेट बुक करायला सुरुवात करतात, त्यांच्या सेलच्या पोझिशन जेव्हा स्क्वेअर ऑफ होतात तेव्हा ॲटोमॅटिकली बायमध्ये कन्वर्ट होतात. तर या हाय क्वांटिटीमध्ये बायमध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे ह्या अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात ग्रीन कॅन्डल तयार होते आणि मार्केटमध्ये काय फायनल क्लोजिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. याच संधीचा फायदा घेत आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला गॅप ओपनिंग मिळालं पाहायला. या ठिकाणी या गॅप ओपनिंगमुळे काय झालेलं आहे की या ठिकाणपर्यंत जेवढे काही शॉर्ट सेलर्स होते 25,800 पर्यंत, तर या ठिकाणपर्यंत जेवढे काही शॉर्ट सेलर होते यांनी शॉर्ट कव्हरिंग करायला सुरुवात केली. तर या शॉर्ट कव्हरिंगमुळे हे आजच्या जे काही कॅन्डल्स तुम्हाला पाहायला मिळत आहे अशा स्ट्रॉंग बुलिशवाल्या, ह्या सर्वात जास्त फ्रेश बाईंग आणि शॉर्ट कव्हरिंगमध्ये तयार झालेल्या आहेत. तर यामध्ये एंट्री आपण आजच्या दिवसामध्ये घेतली होती, परंतु थोड्याशा चोकीमुळे आपलं चांगल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी आपण मिस केलेलं आहे. थोड्या प्रमाणात आपले पॉईंट बुक झाले, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला चांगले अपेक्षित टार्गेट होतं ते आपल्याला बुक करता आलं नाही. परंतु या ठिकाणी बघू शकतो ऑप्शन चेन डाटानुसार आपल्या ज्या 100 पॉईंटच्या लेवलवर आपण ज्या काही लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे यानुसारच मार्केटमध्ये तुम्हाला आज मोमेंटम होताना दिसून आलेला आहे. तर या ठिकाणची लाईन बघू शकता 26,000वर परफेक्टली रेजिस्टन्स घेतलेला आहे. मार्केटमध्ये याच्या वरती जाऊ दिले नाही आहे. त्यानंतर 25,900 ऑप्शन चेन डाटानुसार स्ट्रॉंगली डाटा होता या ठिकाणी कॉल रायटिंगचा. तर या ठिकाणी बघू शकता जेव्हा ही लेवल ब्रेक झाली तर या ठिकाणी जबरदस्त बुलिश कॅन्डल तयार झाली, कारण या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळाली आणि 25,800वरचा चांगल्या प्रकारचा डाटा तयार झालेलाच होता कॉल रायटिंग आणि पुट रायटिंगमध्ये. आणि त्यानंतर 25,840 ते 850 या लेवलवर सुद्धा शॉर्ट कव्हरिंग सुरू झाली होती. त्यानुसार मार्केटमध्ये बघू शकता अपसाईड रॅली तुम्हाला पाहायला मिळाली. परफेक्टली आपल्या डाटानुसारच या ठिकाणी तुम्हाला आजचं मोमेंटम दिसून आलेलं आहे. आता थोडंसं हाच डाटा आपण ऑप्शन चेनमध्ये बघूया. तर या ठिकाणी बघू शकता आजच्या दिवसामध्ये आपल्याला जी ओपनिंग मिळाली होती 25,000, आता सध्या क्लोजिंग आहे आपली 25,966ला. आपल्याला ओपनिंग मिळाली होती 25,850ला. तर आपण 25,800च्या वरती कालच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्लोजिंग दिलं होतं. तर या ठिकाणपर्यंत बघू शकता कॉल रेटिंग किती होती. सध्याच्या कंडिशनला 31 लाखाचा ओपोनेंटच आहे, परंतु या ठिकाणपर्यंत जेवढे काही कॉल रायटर्स होते ज्यांनी 26,000च्या लेवलपासून मार्केटला डाऊनसाईड आणण्याचा प्रयत्न केला होता 25,700 पर्यंत, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत पोझिशन तयार केल्या होत्या मंदीच्या, जेव्हा मार्केटमध्ये आज गॅप ओपनिंग झालं तर यांनी बघा हे प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. मंदीचं आपलं प्रॉफिट किंवा आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करायला सुरुवात केली, तर यांनी शॉर्ट कव्हरिंग करायला सुरुवात केली. या ठिकाणी
यामुळे या ठिकाणचे सर्व पोझिशन तुम्हाला निगेटिव्हमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी जो ओपन इंटरेस्ट तयार झालेला होता याच्यामधल्या यांनी पोझिशन स्क्वेअर अप केल्या, त्यामुळे या ठिकाणचा हा तुम्हाला अशा प्रकारचा निगेटिव्हमध्ये डाटा दिसत आहे. या संधीचा फायदा घेत 25,800 बघू शकता डाटा पोर्ट रायटिंगचा 1,24,00,000. त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये 51 लाखाचा तयार झालेला आहे. आपण 850च्या वरती ओपनिंग झालं होतं, त्यानंतर 25,900च्या वरती जसंही मार्केट सस्टेन झालं तर या ठिकाणी बघू शकता 25,900वर ओपन इंटरेस्ट किती तयार झालेला आहे सध्याच्या कंडिशनला 1,51,00,000. आणि लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये तर 2.5 करोडच्या जवळपास या ठिकाणी 2.25 ते 2.5 करोडच्या जवळपास या ठिकाणी ओपन इंटरेस्ट तयार झालेला होता. आणि आजच्या दिवसामध्ये जबरदस्त या ठिकाणी पोझिशन तयार झालं, म्हणजे या ठिकाणी फ्रेश बाईंगच्या पोझिशन तयार झाल्या, फ्रेश तेजीच्या पोझिशन तयार झालेलं आहे. त्यानंतर 26,000 तर 26,000च्या लेवलवर आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला, कारण तो रेजिस्टन्स होता त्या लेवलपासूनच आपण मार्केटमध्ये सेलिंगच्या बाजूला गेलो होतो. तर या ठिकाणी बघू शकता हा 1,34,00,000 या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे मार्केट आपलं 26,000च्या वरती सस्टेन होऊ शकलं नाही, याचं कारण हा डाटा. आणि 25,900च्या वरती जेव्हा मार्केट कंटिन्युअस होल्ड करण्याचा प्रयत्न करता, याचं कारणसुद्धा हा डाटा. कारण या ठिकाणी जबरदस्त पोझिशन दोन्हीही बाजूला आपल्याला दिसून येत आहे. आता या ठिकाणी आपण जे एंट्री घेतली होती आहे 25,850मध्ये, तर या ठिकाणी किती प्रॉफिट बुक केलं आणि याच्यामध्ये मिस्टेक काय येईल थोडंसं तुम्हाला दाखवते. तर चला थोडंसं बघूया. आता या ठिकाणी बघू शकता हा जो मी एक ट्रेड घेतला होता या ठिकाणी 25,850, माझी एंट्री किती रुपयाला होती 131 रुपयाला. एका लॉटमध्येच मी ट्रेड केला होता याच्यामध्ये. आणि टायमिंग बघू शकता 9:23 आणि एंट्री एक्झिट 9:32 एक लॉट 140 रुपयाला माझा हा सेल झाला या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी मला 697 रुपये सिंगल लॉटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी मला मिळालेलं आहे. ठीक आहे, आजच्या दिवसाचं जर बघितलं तर नवीन ट्रेडरसाठी 600-700 रुपये भरपूर झाले. आता याच्यामध्ये माझी मिस्टेक काय झाली तुम्हाला सांगते, कारण सध्या करंट मार्केट जे चालू आहे हे बघू शकता 200 रुपये सध्या क्लोजिंग चालू आहे. 240पर्यंत यामध्ये टार्गेट म्हणजे 100 पॉईंटच्या जवळपास यामध्ये टार्गेट आपल्याला मिळालं असतं. परंतु आपण या ठिकाणी फक्त किती पॉईंट घेऊ शकलो या ठिकाणी बघू शकता 10 पॉईंट फक्त. ठीक आहे, तर थोडंसं याच्यावरून तुम्हाला दाखवते बघा माझी मिस्टेक काय झाली. आता मी एंट्री किती वाजता घेतली 9:23 आणि 9:32 एक्झिट झालो याच्यामध्ये. तर थोडंसं आता आपण ऑप्शनच्या चार्टवर याला बघूया. हा बघा हा ऑप्शनचा चार्ट आहे. आता यामध्ये 1 मिनिट टाईम फ्रेम आपण 9:23 एंट्री झाली आणि 9:32 आपण याच्यामध्ये एक्झिट झालो. ठीक आहे, आता ही आहे आपली एक्झिटची कॅन्डल्स. ठीक आहे, आणि ही आहे आपली एंट्रीची कॅन्डल. आता यामध्ये जेव्हा मी एंट्री घेतली तेव्हा एंट्री प्राईस होती माझी 131 रुपये. या ठिकाणी स्टॉप लॉस होता हा माझा 125 रुपये. म्हणजे मी या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस ऑलमोस्ट या ठिकाणी माझा ठेवला होता. आता या ठिकाणी मिस्टेक काय झाली माझी थोडीशी, की जेव्हा मार्केटमध्ये काही वेळापर्यंत 4-5 मिनटापर्यंत कॉन्सोलेशन केलं आणि जेव्हा मला अपेक्षित होता जो ब्रेकआउट, या प्रकारचा ब्रेकआउट मला या ठिकाणी मिळाला या कॅन्डलच्या नंतर. ठीक आहे, आता यानंतर मला काय वाटलं थोडंसं, की मार्केट आता कंटिन्यूस या प्रकारची रॅली दिली जशी या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर मला अपेक्षित होतं की या कॅन्डलच्या नंतर आता जो ही कॅन्डल तयार झाली, त्यानंतर या प्रकारची कॅन्डल तयार झाली, त्यानंतर ही झाली, कंटिन्यू मार्केट कंटिन्यू हायर हाय ही या ठिकाणी आपल्याला दिसून येत होतं. त्यामुळे काय मी केलं की या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस मी थोडंसं या ठिकाणी ठेवला आहे 10 पॉईंट प्लसमध्ये. मी काय केलं की या कॅन्डलवर एंट्री घेतली आणि जेव्हा मार्केटमध्ये मला हे थोडंसं अपसाईड मोमेंटम मिळालं या ठिकाणी 150पर्यंत जेव्हा हे प्राईस जेव्हा गेली होती, तेव्हा मी काय केलं की या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस केला. परंतु या ठिकाणी काय सडनली थोडंसं सेलिंग आलं आणि माझा स्टॉप लॉस या कॅन्डलवर हिट झाला. किती रुपयासाठी? फक्त 1 रुपयासाठी. माझा 140 रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि या कॅन्डलचा लो जर बघितला 139.80 असं काहीतरी आहे याच्यामध्ये. तर परफेक्टली समजा 10-20 पैशासाठी माझा 1 रुपयासाठी 1 पॉईंटसाठी माझं इकडचं 40 ते 50 पॉईंटचं मोमेंटम या ठिकाणी गेलेलं आहे. तर परफेक्टली आता मी जर या ठिकाणी माझी चूक काय झाली, या बुलिश कॅन्डलचा स्टॉप लॉस मी या ठिकाणी ठेवायला पाहिजे होता. जसा
एंट्री घेताना मी या बुलिश कॅन्डलचा स्टॉप लॉस मी या ठिकाणी घेतला होता 125च्या जवळपास. त्याचप्रमाणे ही एंट्री घेतली, यामध्ये ट्रेल करताना माझा हा स्टॉप लॉस 135 138च्या जवळपास स्टॉप लॉस असायला पाहिजे होता. जर या ठिकाणचा माझा हा फुल बुलिश कॅन्डलचा जर स्टॉप लॉस असता आज, तर मला चांगल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी मिळालं असतं. कारण यानंतर बघू शकता तुम्ही प्रत्येक कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस जरी मी ट्रेल केला असता, तर प्रत्येक कॅन्डलमध्ये बघू शकता पहिल्या कॅन्डलचा लो या ठिकाणी ब्रेक केलेला नाही आहे त्यांनी. कंटिन्युअस मी 190 रुपयापर्यंत सहज या पोझिशनमध्ये होल्ड करू शकलो असतो. प्रत्येक पोझिशनमध्ये काय, फक्त मला या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस मेंटेन करावा लागत होता. माझी चूक एवढीच की या ठिकाणच्या कॅन्डलचा स्टॉप लॉस मी थोडासा घाई गडबडीमध्ये या ठिकाणी 140वर केला, की कुठल्याही प्रकारच्या परफेक्शनमध्ये नव्हता. ही माझी चूक होती की इथं स्टॉप लॉस मी ट्रेल करताना हा परफेक्शनमध्ये नव्हता. मला याच कॅन्डलचा स्टॉप लॉस ठेवणे या ठिकाणी अपेक्षित होतं. जर मी या ठिकाणी हा कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस ठेवला असता, तर आज मला चांगलं या लेवलपर्यंत टार्गेट सहज आज मिळालं असतं. तर ही माझी आजच्या याच्यामध्ये चूक थोडीशी झालेली आहे. त्यानुसार बघू शकता मला टार्गेट किती मिळालं. फक्त या ठिकाणी 700 रुपयाच्या जवळपास मला हे टार्गेट या ठिकाणी मिळालेलं आहे. आता उद्याच्या दिवसाला कशा प्रकारचे मोमेंटम राहू शकते, थोडंसं ऑप्शन चेनवरून या ठिकाणी बघूया. आता ही जी ऑप्शन चेन आहे, निफ्टीची ऑप्शन चेन आहे, यामध्ये बघू शकता करंट मार्केट प्राइस किती चालू आहे आपली 25,966, म्हणजे 25,970च्या जवळपास सध्या आता बघू शकता. आता या ठिकाणी आपल्यासाठी मेक अँड ब्रेक लेवल राहणार आहे 26,000. कारण या 26,000ची एक टॉप सेलिंग झोन तयार झाली, या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन होत नव्हतं. तर या ठिकाणी बघू शकता 26,000च्या लेवलच्या वर 1,20,00,000चा टोटल ओपन या ठिकाणी तयार झाला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणपर्यंत प्रत्येक स्ट्राईक प्राईसवर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग दिसून येत आहे. तर सध्याच्या कंडिशनला 26,000 एक आपला रेजिस्टन्स लेवल तयार झालेला आहे. यानुसार 25,900 आपला आता एक सपोर्ट राहणार आहे. कारण या लेवलवर बघू शकता 1,36,00,000चा टोटल ओपन या ठिकाणी तयार झाला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये 99 लाखाचा नवीन OI ॲडिशन या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर 26,000च्या लेवलवर 1,22,00,000चा टोटल ओपन तयार झालेला आहे. त्यामध्ये 82 लाखाचा नवीन OI ॲडिशन झालेला आहे. ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन तयार केलेल्या असे 1,22,00,000 या ठिकाणी 1,36,00,000 असं, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला जबरदस्त पुट रायटिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि OI चेनच्या कॉलममध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये जबरदस्त नवीन OI ॲडिशन झालेलं दिसत आहे. आता उद्या जर मार्केट 26,050 पर्यंत जरी ओपनिंग जर दिला आपल्याला थोड्या प्रमाणात जरी 50-70 पॉईंट, तरीसुद्धा या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग येणं आपल्याला अपेक्षित आहे. आता या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित आहे. या शॉर्ट कव्हरिंगमुळे या कॉल रायटिंगवर पुन्हा प्रेशर येईल. कारण ही जेव्हा 26,000वरचे कॉल रायटर ट्रॅप होतात, ते जेव्हाही हडबडीमध्ये आपले पोझिशन स्क्वेअर अप करायला सुरुवात करतात, तेव्हा यांचं ॲटोमॅटिकली प्रेशर या पोझिशनवर तुम्हाला दिसून येईल. तर यामुळे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला पोझिशन निगेटिव्हमध्ये दिसेल आणि या ठिकाणच्या सुद्धा पोझिशन निगेटिव्हमध्ये दिसेल. आणि याच गोष्टीचा फायदा घेत पुन्हा या ठिकाणपर्यंत तुम्हाला जबरदस्त पुट रायटिंग पाहायला मिळेल. हा डाटा प्लसमध्ये पुन्हा पाहायला मिळेल. म्हणजे आपलं सहज टार्गेट उद्याला 26,200 पर्यंत टार्गेट आपल्याला या अपेक्षित राहील या ऑप्शन चेन डेटानुसार. अदरवाईज जर मार्केट 26,000च्या खाली जर ओपनिंग जर दिलं आणि या ठिकाणची जर लॉंग अनवाइंडिंग सुरुवात जर झाली, ज्याप्रमाणे शॉर्ट कव्हरिंग झाली त्याप्रमाणे जर लॉंग अनवाइंडिंगमध्ये जर पोझिशन स्क्वेअर व्हायला जर सुरुवात झाली, तर पुन्हा आपण 25,800 पर्यंत सहज येऊ शकतो. 25,800 ते 25,700 पर्यंत, म्हणजे 150 पॉईंट आणखी पुन्हा खाली आपण या ठिकाणी येऊ शकतो. आपल्या अपेक्षित काय की उद्याच्या दिवसाला ही जी 26,000ची लेवल आहे ही आपल्यासाठी मेक अँड ब्रेक आहे. कारण या ठिकाणी बघू शकता पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग दोन्ही ठिकाणी जबरदस्त तयार झालेली आहे. तर मार्केट 26,000च्या खाली जर ओपन झालं, तर या ठिकाणची पुट रायटिंग लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल. कारण हे तेजी करण्याचा प्रयत्न करताय, परंतु मार्केटमध्ये या लेवलच्या वरती टिकून येत नसल्यामुळे काय आहे, तेजी करणारे या ठिकाणी ट्रॅप होणार आहे. तर हे पोझिशन आपले स्क्वेअर अप करायला सुरुवात करतील. त्याच गोष्टीचा फायदा घेत पुन्हा कॉल रायटिंग या ठिकाणी वाढेल. यामुळे सेलिंग प्रेशर पुन्हा तुम्हाला दिसून येईल. महत्त्वाचं ही लेवल आपल्या उद्यासाठी मेक अँड ब्रेक आहे. 26,000च्या वरती जर सस्टेन झालं तर आपण 26,200 पर्यंत जाऊ शकतो जर या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग आली तर. नाही तर मग 25,800 पर्यंत डाऊन साईडला. हे आपल्याला सध्या उद्याच्या कंडिशनला ह्या 2 लेवल आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एक वेळा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ऑप्शन चेंज संदर्भात काही तुमचे आणखी डाऊट असतील तर नक्की कळवा.